1.25 किलोच्या प्रमाणात कुठल्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता लोण्यासारखे मलाईदार आम्रखंड जे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून 8 दिवस पर्यंत खाऊ शकता. गोडाचे परफेक्ट प्रमाण, अप्रतिम चवीचे हे आम्रखंड तयार होते. तुम्ही हे एखाद्या काचेच्या सर्विंग ग्लास मध्ये घेऊन आईस्क्रीम सारखे सुद्धा खाऊ शकता आणि वरून थोडस पिस्ता पावडर. वाह, जबरदस्त तयार. नमस्कार, सुषमा हेल्दी वेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आंब्याचा सीझन म्हटलं की आम्रखंड तर व्हायलाच पाहिजे. तर आज आपण उत्कृष्ट दर्जाचे असे आम्रखंड तयार करणार आहोत. तुम्हालाही माहिती आहे रेसिपी फार सोपी आहे, पण थोडेफार बारकावे याच्यामध्ये असतात की आपलं आम्रखंड परफेक्ट रंगाचं झालं पाहिजे, त्याचं टेक्स्चर परफेक्ट यायला पाहिजे, ते खूप आंबट व्हायला नको, कमीत कमी साखरेचा वापर त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. तर ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा. आपण रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. इथे मी म्हशीचे 2 लिटर फुल क्रीम दूध घेऊन त्याचा हा चक्का तयार केला. तर हा चक्का बांधायसाठी बरेच व्हिडिओ मी टाकले आहे. चक्क्याचे दही पण कसं तयार करायचं ते पण सांगितलेलं आहे. तरी पण इन शॉर्ट मध्ये थोडंसं सांगते. तर काय करायचं, दुधाला पहिले चांगलं तापवून घ्यायचं आणि चक्का बांधायचं दूध असेल ना तर दूध चांगलं तापवून झाल्यानंतर परत लो टू मीडियम फ्लेम वरती ना 5 ते 7 मिनिट या दुधाला आटवून घ्यायचं आणि मग त्याचं दही बांधायचं. तर जनरली उन्हाळ्यामध्ये काय होतं ना की 7 तासात वगैरे दही तयार होतं, 6 ते 7 तासात तयार होतं. जसं इमिजिएट दही तयार झालं ना तसंच ते एखाद्या मस्लिन क्लॉथ वरती किंवा पातळ जो कापड असतो ना कॉटनचा त्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि पूर्ण त्याचं पाणी जे आहे ते निघून जाऊ द्यायचं. तर मी हे रात्री तयार करून घेतलं होतं, म्हणजे रात्री बांधून ठेवलेला चक्का. तुम्ही जर दही झाल्या झाल्या चक्का बांधून ठेवला ना तर चक्का अजिबात आंबट येत नाही, दही पण आंबट येत नाही. मी आता ह्याला फ्रीज मध्ये वगैरे ठेवलेलं नव्हतं, असंच बाहेर ठेवलेलं होतं आणि छान असा हा चक्का तयार झालाय. आंबट अजिबात नाही झालेला आहे, कारण जसं सगळी प्रोसिजर ना मी फास्ट करून घेते. जसाही चक्का तयार झाला ना तर लगेच मी त्याचं उठून पहिले काय केलं तर श्रीखंड बनवायला घेतलेलं. चक्का कापडामध्ये बांधून घेतो ना तर तेव्हा थोडंसं हाताच्या साहाय्याने सुरुवातीला थोडं पाणी दाबून काढून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी कसं ना लवकर निघून जाते. एखाद्या ठिकाणी टांगून पण ठेवू शकता हे कापड. मी हे चाळणीमध्येच ठेवून दिलं होतं आणि त्याच्यावरती एखादं वजन ठेवून दिलं, म्हणजे त्याच्यामधलं पाणी जे आहे ते निघून गेलं. आता हा चक्का एखाद्या मोठ्या बाउलमध्ये आपण टाकून घेऊ आणि चांगलं याला फेटून घेऊ, म्हणजे असं मस्त एकजीव करायचं. तिथे तुम्हाला चाळणीनी वगैरे घासून, चाळणीवर घासून वगैरे घ्यायची गरज नाही, कारण आपण जर ते चाळणीवरती चक्का वगैरे घासला ना तर खूप त्याला चक्का तसाच लागून जातो आणि तो वेस्ट जातो. तवी घ्या किंवा चमचा घ्या, मी इथे हे विस्कर घेतलाय, तर याच्या साहाय्याने जरी तुम्ही चांगलं फेटलं ना तर चक्का जो आहे तो चांगला फेटला जातो आणि तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि असा मऊ हा तयार झालेला आहे. तर याला थोडंसं वेळ द्यायचं, हळूहळू हळूहळू असं ते चांगलं फेटून घ्यायचं. तर बघू शकता हा चक्का आपला छान स्मूथ झालेला आहे आणि हा 600 ग्रॅम चक्का निघाला. जनरली 2 लिटर दुधाचा ना 600 ते 650 650 असा चक्का निघतो. तर त्यासाठी मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आणि त्या साखरेची आपण पावडर तयार करून घेऊ. अगदी परफेक्ट साखरेचं प्रमाण आहे. पोहे कायच्या चमच्यानी अर्धा चमचा जायफळ टाकून घेतलेली आणि 1.5 चमचा वेलची पावडर आहे. तर मी जवळपास 7-8 वेलची घेतल्या होत्या आणि त्या थोड्या साखरेमध्ये बारीक केलेल्या, कारण तशा त्या बारीक झाल्या नसतात कारण त्याच्यामध्ये साखर होती. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊ चांगलं. म्हणजे काय होते ना, पिठी साखर तुम्ही घातली ना तर पिठी साखर पटकन त्याच्यामध्ये एकजीव होऊन जाते, कारण बरेच जण ना याच्यामध्ये पाक वगैरे पण टाकतात, पण पाकापेक्षा ना पिठी साखर घालणे खूप सोयीचं आहे. लवकर त्याच्यामध्ये मेल्ट होऊन जाते पिठी साखर. आणि पिठी साखर चांगली फिरवून घ्यायची, थोड्या वेळ पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळली पाहिजे तोपर्यंत ही पिठी साखर त्याच्यामध्ये फिरवून घे. तुम्ही बघू शकता पिठी साखर टाकल्यानंतर पण आपलं हे असं खूप पातळ झालेलं नाही आहे, अगदी परफेक्ट आहे, व्यवस्थित झालेलं आहे आणि बघा किती क्रीमी झालेलं आहे. आता इथे तुम्हाला कुठलाही फ्लेवर घालायचं नसेल तर तुमचं हे असं नॉर्मल श्रीखंड तयार आहे. पण आपण आता आंब्याचं श्रीखंड तयार करतो आहे, तर हे इकडे तिकडे लागलेलं ना सगळं एका ठिकाणी आणून घ्यायचं. तर थोडा वेळ तुम्ही हे फ्रीज मध्ये ठेवू शकता, कारण आता आपण आंब्याचा रस काढू, आंब्याचा रस तयार करू, तर तोपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून तुम्ही हे फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं. तर इथे मी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत. तर ते पाण्यामध्ये 1 तास आधी मी टाकून घेतले होते. असं पाण्यामध्ये टाकून घ्यायचं, त्याची नख्या बुडेपर्यंत त्याच्यामध्ये ठेवायचा. तर आम्रखंडासाठी ना असा आंबा घ्यायचा की जो गोड चवीचा असला पाहिजे, त्याचा रस जो आहे तो असा छान घट्ट असला पाहिजे आणि रंग चांगला असला पाहिजे. तर तुमच्याकडे जे आंबे मिळतात ना ते तुम्ही घ्या. मी इथे
हापूस आंबा घेऊन घेतला आणि तुम्ही बघू शकता आंबा खूप चांगला आहे, चवीलाही चांगला आहे आणि रंगावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आंब्याचा रंग जो आहे तो किती छान आहे. तर असा हा छान केशरी रंगाचा आंबा हा आतून दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळे आम्रखंडाचा रंग पण खूप चांगला येतो. आंब्याचा रस या घट्ट तयार होतो, त्याच्यामुळे आपलं आम्रखंड पातळ होत नाही आणि गोड असल्यामुळे साखरही कमी लागते आणि छान चवदार असा आम्रखंड तयार होतो. तर आता अशा पद्धतीने मी आंबा हा कापून घेतला आणि त्याचा जो सगळा गर आहे तो काढून घेऊ आणि मी डायरेक्ट मिक्सरमध्येच काढून घेते, कारण आपण ना त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर छान त्याचा जो रस आहे तो मस्त एकजीव होतो आणि एकसारखा निघतो, म्हणून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. नाहीतर रवीने म्हणजे घुसळणी जी असते ना त्याने तुम्ही फिरवू शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान असा हा रस तयार झाला. रंग तर चांगला येतो आणि घट्टपणा पण किती छान आहे. तर मी कंडाचं भांड फ्रीजमध्ये ठेवलं होतं, आता काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हा काढून घेतलेला सगळा रस काढून घेऊ. याच्यामध्ये पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही. थोडंसं स्पॅच्युलाच्या साहाय्याने सगळा रस काढून घ्यायचा. म्हणजे हे 600 ग्रॅम आपला चक्का आहे ना, तर त्याला हे 3 आंबे इतके परफेक्ट आहे, त्याच्यामुळे याला गोडी पण चांगली येते आणि रंग पण खूप चांगला येतो. तर आता हे आपण सगळं एकजीव करून घेऊ. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि रंग बघा काय सुंदर रंग आलेला आहे. अगदी केशरी रंग येतो मस्त त्याला. परफेक्ट आहे 3 आंबे, म्हणजे एवढ्या चक्क्यासाठी ना या साईजचे 3 आंबे तुम्ही घ्या. अगदी तुमचं श्रीखंड परफेक्ट होईल. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि बघा एकजीव झालाय आणि इतकं सुंदर आम्रखंड तयार झालंय. म्हणजे दिसायला तर एकदम सुंदर दिसते आहे, चवीला सुद्धा अप्रतिम लागतं हे आम्रखंड. मस्त क्रीमी टेक्स्चर त्याला आलेलं आहे आणि हे आम्रखंड तुम्ही एखाद्या डब्यात भरून 8 दिवस पर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे इव्हन आता उन्हाळ्यामध्ये पाहुणे वगैरे येत राहताना तेव्हा तयार करून ठेवलं ना, तर तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता. 8 दिवस पर्यंत चांगलं राहतं, काही होत नाही. आपलं खूप पातळही झालं नाही आहे आणि घट्टही झालं नाही आहे. तर बघा परफेक्ट अशा थिकनेसचं हे आम्रखंड तयार होते. वरून थोडंसं छान पिस्त्याचा कीस टाकून घ्यायचा, म्हणजे खूपच सुपर लागतं. अगदी टेस्टी आम्रखंड हे तयार होतं. आणि तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा आम्रखंड नक्की ट्राय करा. तुमच्याकडे पण सगळ्यांना आवडेल हे आम्रखंड. म्हणजे आम्रखंड असं नाही की तुम्ही पोळीसोबतच खायला पाहिजे. अगदी वाटीत घेऊन तुम्ही आईस्क्रीम सारखं सुद्धा हे खाऊ शकता. आणि नक्कीच रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.